मी जन्म घेतलेला आहे, मी आज जन्म घेतलेला आहे ह्यासाठी, कारण की ह्या खानदानाचं नाव हितनं पुढच्या लेवलचं वेगळं असणार आहे, त्यासाठी मी जन्म घेतलेला आहे. तुमच्या गणेश भाऊला चष्मा लागलेला आहे, त्यामुळे ही चष्मा मला वापरायला दिला आहे काही दिवसासाठी. त्यानंतर मी काहीच करू शकत नाही, ते ऑटोमॅटिक बार फोडते गाडी. माणसाला वाटत असं गेला काही बुलेटवरच बार फोडतं या. बुलेटला बटणं तर लागते दाबायला, पण हिला बटणं बिना दाबता समजा गोष्टी होते गाडी. गोष्ट सायकलीकडे का नाही, 1 महिना झाला लगभग मी सायकलीकडे नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण पण मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. बाजरीची भाकर हातामध्ये आणि दिवस उगवला आहे. आई हिथं करते मस्त मध्ये जेवायला. आईनं केलं या बेसन आणि भाकरी एकदम चुलीला हाराला लावून कडक भाकर केली या. आणि आयात थोडी कांती आमटी पण करणार आहे माझ्यासाठी. आता बेसन खा कांद्याच्या थोडी कर की गाय, थोडी 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 नाही, न कुठं टाक चांगलं लागतं तरी पण अख्खी शेंगदाणा टाक. एवढं मोठं बेसन केले हाय बेसन पण मला थोडी कांती वाटते. ताजी ताजी आता ही खा ताजं. नंतर लय राडा होतो मग. नाही होत, लाईट बी ती हे काम कर की अर्धा एवढा एकच घालाच होत फक्त दुकानात चिरून. करून देते मी कुठे तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर सगळं आहे तुमचं आपल्या आणखी काही व्लॉगमध्ये. सध्याला मी घरीच आहे. सायकलीकडे जायचा प्लॅन तर होतोय माझा. आई म्हणते पाडवा होऊन करून जा म्हणते या. मी तर मागं लागलो नाही, मला जायचं आहे, मला सायकलीकडे जायचं, पण आई नको म्हणते थांब म्हणते जरा थोडा दिवस अजून. जाऊ का सायकलीकडे उद्या? अरे थांब, तोंडावर पाडवा आलाय, थांब की जरा. तोंडावर काही तर आलाय तेव्हा. अरे तोंडावर सण आलाय, लागण करायची या. आम्हाला बी लय लोड हाय यार रानातला. कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे नुसतं कसं आहे. चला 2 लाख सबस्क्रायबरला कमी राहील तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका चॅनलला. आणि मी जेवण करतो आता. रानातलंच काम आहे आज पण मला. वा वा खरं आयुष्य जगतोय मी. वा 12 वर्ष ड्रायव्हिंग केली भावांनो, पण मी अजूनपर्यंत माझं लायसन नाही काढलं. मी आता निघालो लायसन काढायला. टेंबरून निघालूया. येताना ड्रिपचे जॅनर तुटले तर जॅनर पण घेऊन यायचे ते. तर म्हणलं एका कामात 2 कामं होऊन जातील. तर निघालेलो आता टेंबरूनला. चला जाऊ सुपर बाईक घेऊन जाऊ. थोडा गणेश भाऊचा थोडा धाक वाढवू. धाक KYTचं हेल्मेट 8,500 हेल्मेट आहे नुसतं. हर हर महादेव. आई बाबाच्या नावानं चांगलं. अरे थार कोणाच्या आलं इथं. चला तरी असा काहीतरी रस्ता आहे भावांनो. ह्या गाडीला ह्या रस्त्यावर चालवणं म्हणजे खूप मोठी जास्त चुकी आहे. हितला एक जरी दगड खाल्ला उडला आणि इंजिनवर लागला का नाही 30-40 तर मुडं नाही भाऊ. 30-40 मुडं. तुमच्या कुठल्या पाहुण्यांकडे अशी गाडी आहे का मला कमेंट करून सांगा बरं. आहे का कुणाकडे गाडी अशी? आणि मला त्याचा नंबर टाका गाडीचा. MH कुठली आहे मग ती माझ्या बघण्यातली आहे का नाही गाडी. आता तुम्ही भाऊंनो, आता तुम्हाला सर्वांचं लय मोठं प्रश्न आहे दादा. आज ह्या प्रश्नांची उत्तर द्या नाही बरं का. लय प्रश्नांची उत्तर आहे ती मी आता मी तुम्हाला देणार नाही. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे की गणेश भाऊ तुम्ही सायकल सोडून गाडीकडे का, ही पहिला प्रश्न. त्यानंतर गणेश भाऊ सायकलीकडे कवा जाणार नाही हा दुसरा प्रश्न. गणेश भाऊ बोरचं पाणी कवा दाखवणार नाही हा तिसरा प्रश्न. बरं तर मी तुम्हाला समजा गोष्टी व्यवस्थितपणे सांगतोय आता नीट आहे का. पहिली गोष्ट सायकलीकडे का नाही, 1 महिना झाला लगभग मी सायकलीकडे नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण पण मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. सायकलीकडे नाही ह्याचं कारण असं आहे की घरची कामं अशी काय निघून आली. ते बोर घेतला, ड्रिप टाकलं, रानातली कामं ते पायपा जोडणं हे ते. आणि शेतकऱ्याचा फरक तर त्यामुळे मला थोडंफार घराकडे आलो तर ह्या बारतीनं मी कामं करतो या. कारण की वडील पण कामाला जातात ना, तर त्यामुळं. आणि मी काय ना काय नवीन करायचा प्रयत्न करतो. समजे कामं करत करत काय ना काय नवीन करायची गोष्ट करतो ना मी, तर त्यामुळं बाकी काय नाही. असं आहे की सायकलीकडं कवा जाणार आहे तर सायकलीकडे ही पाडवा येतो या. काहीतरी एक 4-5 दिवसानंतर पाडवा आहे. तर जसा पाडवा होईल तर या दुसऱ्या दिवशी मी जाईल. उद्याच्याला किंवा परवा दिवशी मला आईला घेऊन शिंगणापूरला जायचं या. तर ही आहे ती काहीतरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर. लई भारी वाटतंय. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न समजा जास्त मोठा काय सांगू का की गणेश भाऊ तुम्हाला ह्या गाड्यांचा नाद केव्हापासून या. समजाच मेन गोष्ट की तुम्ही गाडी ही का चालवताय. भावांनो मला सुपर बाईकची लय आवड आहे पहिल्यापासून. आणि माझं स्वप्न आहे की मला एक ना एक दिवशी तरी सुपर बाईक घ्यायची. आणि मी खूप मेहनत केली भावांनो ही गाडी हातात येण्यासाठी.
पण ही भलेच आज आपली नाही, पण आपण सुद्धा काय दिसणार ही गाडी आपण आणणार नाही या. ए मांजर आडवं गेलं या, बापरे मांजर आडवं गेलं या. जमान जायला लागेल रे मला आता. ह्या पण गाडीला जाऊ द्या. मी काहीच करू शकत नाही, ती ॲटोमॅटिक बार फुटते गाडी. माणसाला वाटत हम गेला काही बुलेटवरच बार फुटतं या. बुलेटला बटणं तर लागते दाबायला, पण हिला बटणं बिना दाबता समजा गोष्टी होते की ॲटोमॅटिक. हिला चांगलं माहिती आहे कुठं बार पडायचं आहे ती. मी आता डोळं चेकिंग करायला आलो. माझं डोळं मी तुम्हाला सांगितलं होतं, माझं डोळं लय दुखतात आहे, कधी कधी लाल लय होतात या. तर तपसाय चालू या. ही बघा इथं मशीन आहे. आता मी बघतो कसं आहे, थांबा जरा थोडं. हा चष्मा घेऊन जावा. ओके हां ओके. हे इकडल्या साईडला, हे वरल्या साईडला, हे इकडल्या साईडला, हे इकडल्या साईडला, हे इकडल्या साईडला, हे वरल्या साईडला, हे इकडल्या साईडला. क्लिअर दिसते. हां आता उजवा बंद केलाय, डाव्या डोळ्याने मग हां इकडल्या साईडला, ह्याचं वरल्या साईडला, ह्याचं खाल्ल्या साईडला. क्लिअर दिसते. हां एकदम. तर भावांना आता मी घरी आलेलो आहे आणि आईच्या मांडी वाजता झोपलेलो आहे. समजा जास्त मेन गोष्ट लायसन काढायला टाकलेलं आहे. उद्या टेस्ट ड्राईव्ह द्यायला मला जाते अकलूजला. तर आता आई करते शाबू खायला. आईला उपास होता आज, त्यामुळं आईला चिप्स आणलं, शाबू पण आणला. शाबू मला आणला खायला, मला शाबू लय आवडतो. मी आमच्या खानदानामधला ती माणूस आहे जी जन्माला आत्ता शिका आलेला आहे, म्हणजे लई दिवसापूर्वी आला जन्माला, पण त्यांना येऊन इतिहास रचलेला आहे. लय मोठा इतिहास. इतिहास 30 लोकांना सलतंय. 30 लोकाला सलू दी ग. मी काय म्हणतो, चालणाऱ्याला सलू दी. आपण थांबायचं नाही, कारण की मी जन्म घेतलेला आहे. मी आज जन्म घेतलेला आहे ह्यासाठी, कारण की ह्या खानदानाचं नाव हिथनं पुढच्या लेवलचं वेगळं असणार आहे. त्यासाठी मी जन्म घेतलेला आहे आणि ह्या मातेनं मला जन्म दिलेला आहे. येणारा काळ हा आपलाच आहे, तुम्ही फक्त बघत राहा. काय म्हणायचं तुझं? बरोबर आहे की. हां लोकांच्या लेकराला वाईट नजर लावण्यापेक्षा आपल्या लेकराला चांगलं घडवा. मला एवढंच म्हणायचं आहे ना, आपल्या बी लेकराला काय ना काय करायला हवा. फक्त दुसऱ्यावर जळायचं भास करा. ओके. नाही, तुम्ही पण तुमच्या लेकराला आम्हाला अभिमान आहे. एवढी जळते ते का नाही भावांना, खोटं बोलत नाही तुम्ही. आता सांगतो, आता मी व्हिडिओ बनतो, मीच नाही बरं का, अशी बरीच जण माहिती प्रत्येकाच्या घराच्या आसपास असते तीच, तशी आमच्या पण आसपास आहे ती. काय अशी जळती ती ना, अशी जळते त्यांना भावांना. मी म्हणतो बघा काय म्हणते या शेंगदाणा जरा शिका. मी पहिलं कामावर जायची तवा असं खायची. तर मी म्हणणार घरात
हिडिओच बनतोय का नाही माझ्याकडे काय सांगा हिडिओ बनतोय हा आला की तुला आईनं केला आज पण शाबू मला लय आवडतो. एवढा झाला काय ग अर्धा किलोचा आणि त्या संग थोडं लाड ले बाई ले वा. लगता है लाईट जाऊन आलेली आहे. मी आलो रानामध्ये सध्याला मला बोरची मोटर चालू करायची आहे. तुमच्या गणेश भाऊला चष्मा लागलेला आहे त्यामुळे ही चष्मा मला वापरायला दिला आहे काही दिवसासाठी. त्यानंतर मला तुम्हाला दुसरा चष्मा देण्यात येईल. तर चष्मा लागेल आता मला काही दिवसांना असं वाटायला लागलं आहे मला. कारण की डोळं लाल हे समजा गोष्टी भरपूर असं काय काय मला संघर्ष आहे लाईफमध्ये. वेळ आलं समजा तुम्हाला गोष्टी मी सांगून टाकलेच. हे पाठीमागची काळी नळी का नाही ह्यातमध्ये आहे आमच्या बोरचं पाणी जे डायरेक्ट खाल्ल्या हेर जातं आहे बघितलं का. आता बरेच जण म्हणते गणेश भाऊ का दाखवत नाही तुम्ही बोरचं पाणी का दाखवत नाही बोरचं पाणी. आमच्या आसपास असे काही जाणणारी माणसं ती का नाही ते आमच्या भरपूर असे जाळते त्या ना. आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना बोरचं पण दाखवायला नाही पाहिजे. तुम्ही बघता मी ती पण बघते ती. त्यानंतर आमच्याकडे लय असं असतं ते तुमच्याकडे पण समजायच्याकडे ती गोष्ट चालते. नंतर ना हे त्याचा पॉईंट तोड हे कर आमका कर फलानं कर डिमका कर अशा गोष्टी चालतात. त्यामुळं मी बोरचं पाणी दाखवायला जरा थोडं घाबरतोय बाकीचं काहीच लागत नाही. पण वेळेनंतर बोरचं पाणी मी तुम्हाला दाखवणार. नवीन बोर आहे 7.5 नको. तुम्हीच कमेंट करून सांगा तुमचं काय म्हणणं आहे अशा गोष्टीमध्ये पाणी दाखवायला पाहिजे का नाही. कारण की पाणी 20 वर्षानंतर आपल्याला झालेलं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे पाणी दाखवलं पाहिजे का नाही इतक्या लवकर जळणाऱ्या माणसांसमोर तुम्हीच मला कमेंट करून सांगा. त्यामुळे मी थांबलेलो आहे. आईन दादा गेली ती माळवाडीला तर त्यांना यायला आता इंदापूरवरनं उशीर होईल. तर मी हा एकटाच मला बोरवर नजर ठेवायला सांगितलं या असं आहे. हां लग्न करायची आई म्हणली लागण करून जा म्हणली आता असा विषय. मी शेतकरी बी आहे मी सायकल रायडर बी आहे मी बाईक रायडर बी आहे. मी समजा गोष्टी करतो मला काहीच वाटत नाही कुठल्या गोष्टी मला आनंद येतो ह्या समजा गोष्टी करताना. आणि तुम्हाला समजायला दाखवतो ना माझी लाईफ जर्नी ते अजून काय पाहिजे नो लाईफमध्ये. त्यामुळे सबस्क्राईब करा. चला तसा गॉगल कसा दिसतो मला कमेंट करून सांगा. आली आहे आई कुठं आहे. आली अक्काबाईची आई तर आलेली ती घरी आणि हळदीचा पुडा हळदीचा पुडा कुठे गेला. ही बघा कांजी आमच्याला ही पुन्नी पडली. ओके काळ भंगार काढून कुरकुरीत एका भाकरी पुरतं माझ्यासाठी. कुठे काय तो कुठे अगं नाही आहे ग आयु अगं नाही नाही आयो आयो अगं नाही अगं आय निघलं का नाही तुला काय नुसतं बी काढा ठुले काय बघू होय आहे तो समजा व्हिडिओ तर मिलियनमध्ये जातो या. मी हायच मिलियनवरची मी मिलियनवरच आहे. काय जादू केली काय माहिती समजायचं व्हिडिओ मिलियन मध्ये जातंय. मी राहिलो साईडला हीच निघाली पुढं. हा काय चाललंय काय समजू नाही मला तर. 2 लाख सबस्क्रायबर व्हायला लई थोडे कमी. 10:32 इथं झोपलो होतो एडिटिंग करत. लाईट आली तो का हिरवा दिवा. आता निघालूया पाणी भरायचं आहे मोटर चालू करायची अजून. हां तुम्हाला वाटतं गणेश भाऊच्या लाईफमध्ये काय काम नसतं लय काम असतं माझ्या लाईफमध्ये लय काम आहे मला खरंच. तरी पण मी समजा गोष्टी करत राहतो या. चला ओके हे बघा मोटर चालू केली या. रात्री 10:30 वाजता अशी काम लागते ती मला करायला. इथं पाणी आता ही पाणी जाते खाल्ल्या घरी. आता मला पण खाल्ल्या घरी जायचे अजून. टाईम बघा रात्रीचे 10:30 आणि तुमचा गणा भाऊ ही बघा रात्रीला दारेदार आहे उसात. माणसं म्हणते यार तू घरचं काम करू लागत जा नाही वडिलांना. अरे नाही रे भावांनो लागतो रे काम करू. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायला नाही जमत तर मी काम करतोय नाही सांगायचं मत मला नाही माझा मोठीपणा दाखवायला आवडत. मला नाही आवडत अजिबात ती गोष्टी. कुठली बी गोष्ट करताना त्या पाठीमागची गोष्ट दाखवत राहावासारखी ती नाही ते किती पण करत राहायचं. ती करू हे करू समजत नाही. चला आता ही पण चालू मोटर आहे ही कल्ली पण चालू या. आता वॉल फिरवू द्या जाऊन आधी. बघितलं ना एवढी मुश्किल असते. मी आता चालू इतक्यात हे का दादा पाणी भरतात वरची मोटर चालू करून आलो. दादाच्या तोंडात बॅटरी बघितली का तेव्हा रात्री 10:30 वाजता ही गोष्टी आमच्या रानात चालत्या. तोंडातनं बॅटरी काढा किती.
आई झोपली, आईला कसं उठवायचं त्यामुळं मी दादा भरतो पाणी. हां